पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड. तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा. हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा. पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड. संपर्क 02186 24 22 45. महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. मार्चमध्ये उन्हाच्या झळाऐवजी अवकाळी पाऊस झोडपून काढतोय. मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीसह वादळी पाऊस होतोय, तर उष्णतेचा पारा देखील 40च्या घरात आहे. 22 मार्च रोजी उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाचा जोर काहीसा कमी राखेल. रविवारचं हवामान अपडेट जाणून घेऊयात. कोकणातील अवकाळी पावसाचं संकट टळलं आहे, मात्र आता पुन्हा उष्ण आणि दमट हवामानाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. 22 मार्चला हवामान उष्ण आणि दमट राहील. त्यानंतर मात्र तीव्रता वाढणार असून हवामान विभागाने मुंबईसह कोकणात येलो अलर्ट जारी केला आहे. रविवारी कमाल तापमान 30 ते 34 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. मध्य महाराष्ट्रात देखील रविवारी अवकाळी संकटाचा धोका कमी राहील. पुण्यासह सातारा आणि अहिल्यानगरमध्ये कोरडे हवामान राहील, तर सोलापूर, सांगली आणि कोल्हापुरात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. या काळात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. तापमान 32 ते 36 अंश दरम्यान राहील. उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह कोणत्याही जिल्ह्याला रविवारी महत्त्वाचा अलर्ट नाही. हवामान कोरडे राहील. पावसाची कोणतीही शक्यता नाही. तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस हवामानाची ही स्थिती कायम राहील. मराठवाड्यात रविवारी हवामान कोरडे राहील. छत्रपती संभाजीनगरसह कोणत्याही जिल्ह्याला महत्त्वाचा अलर्ट नाही. मात्र लातूर आणि धाराशिवमध्ये विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 34 ते 38 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. विदर्भात गेल्या काही दिवसापासून गारपीट आणि वादळी पावसाचं धुमशान सुरू आहे. त्यामुळे नागपूरसह विविध जिल्ह्यात शेती पिकांचं नुकसान झालं आहे. 22 मार्च रोजी हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. रविवारी हवामान कोरडे राहील. कोणताही महत्त्वाचा अलर्ट नाही. तापमान 35 ते 38 अंशाच्या दरम्यान राहील. 24 मार्चपासून पुन्हा अवकाळी संकटाचा धोका वाढणार आहे. एकंदरीतच महाराष्ट्रात 22 मार्च रोजी उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाचा कोणताही महत्त्वाचा अलर्ट नाही. मात्र उन्हाचे चटके जाणवणार असून काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता कायम आहे. 23 मार्चपासून पुन्हा वादळी पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी. सर्वश्रेष्ठ उपचार होतील नेत्रांवरी, नंदारी पौजळून टाकी सर्वांची दृष्टी उजळी नंदारी धारी. पंढरपूरकरांनो लक्ष द्या, लक्ष द्या. नंदादीप आय हॉस्पिटल घेऊन येत आहे मोफत लासिक स्क्रीनिंग कॅम्प. तुम्ही चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्स वापरून कंटाळला आहात का? आता मिळवा लासिक लेझर उपचारांची उत्तम संधी. रविवारी 22 मार्च 2026 रोजी रखुमाई सभागृह, पंढरपूर बस स्टँड समोर, पंढरपूर इथं. या कॅम्प मध्ये मिळणार मोफत लासिक स्क्रीनिंग, संपूर्ण डोळ्यांची तपासणी, कॉर्निया स्कॅन, लासिक एलिजिबिलिटी टेस्ट. स्पेशल कॅम्प ऑफर 50,000चे लासिक उपचार आता फक्त 32,999 मध्ये. मर्यादित जागा उपलब्ध. आजच आपली नोंदणी करा. फोन 92 2000 1000. दृष्टी म्हणजे नंदादीप. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.